जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम आहेत। बुधवारी यावरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय। कर्मचारी संघटनेने संप मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी संपकर्त्यांना केली आहे। तर दुसरीकडे संघटनांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत, त्यामुळे सध्याच्या मागण्यांबाबतही सरकार तोडगा काढेल असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरातल्या जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय। शहरातल्या टाउन हॉल बागेमध्ये या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। एकच मिशन जुनी पेन्शन अशा टोप्या या आंदोलनकर्त्यांनी टाकल्या। भुसावळमध्ये तहसील आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेत तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपावरती ठाम आहेत। तहसील कार्यालयात मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, 14 तहसील कार्यालय, जिल्हा परिषद आणि अन्य सरकारी कार्यालयातील 29,000 कर्मचारी संपावरती जाणार आहेत। त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होणार आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचं कर्मचारी काम बंद आंदोलन करतायत आणि मुंबईच्या जे रुग्णालयातील कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत। काम बंद करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिकांनी आंदोलनाचं हत्यार आता उपसलेले आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विविध मागण्याही त्यांनी यावेळी उपस्थित केल्यात। यासाठी शेकडो परिचारिका रस्त्यावरती उतरल्यात। दरम्यान परिचारिकांच्या या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावरती गेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 19,000 कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे शासकीय कामकाजावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। जुनी पेन्शन योजनेसह शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनांनी आता संप पुकारलेला आहे आणि या संपात आता जळगाव जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटना देखील सहभागी होणार आहेत। या संपामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या संपादरम्यान शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर उपोषणही करणार आहेत। धुळे जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी संप पुकारलेला आहे। या कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। किमान 25,000 रुपये मासिक वेतन द्यावं अशी मागणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाच्या मार्फत केली आहे। छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर बंदोबस्त नसल्याची धक्कादायक बाब न्यूज 18 लोकमत समोर आणली आणि त्यानंतर भुजबळ यांच्या नाशिकमधील भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले। बंदोबस्तावर असलेले कर्मचारी ड्युटीच्या वेळेत कुठे होते याची चौकशी करू अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। छगन भुजबळ स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी आरोप करत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। मराठा समाजानं 58 मोर्चे काढले, एकाही मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार कधी झाला नाही असंही ते म्हणाले। कोल्हापुरात अजित पवार गटात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील भाजपच्या वाटेवरती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि बिजली कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पाटील यांनी पॅनल देखील उभारलं होतं। पाटील यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। अधिवेशनानंतर पुढील आठवड्यात 19 डिसेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेत भाजप आमदारांचं बौद्धिक शिबिर होणार आहे आणि या निमित्तानं भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री हे रेशीमबाग स्मृती भवनमध्ये उपस्थित राहणार आहेत। यावेळी संघाचे नेते, आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे। खाते वाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपुरात बैठक होण्याची शक्यता आहे। तिला समितीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी शुक्रवारी दिल्ली वारी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत दिलीप वळसे पाटीलही असणार आहेत। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी अमित शहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। तसंच बैठकीत मराठा आरक्षणावरही चर्चा होऊ शकते। जळगावचा 40 गावचा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे। दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आता करण्यात येते। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याचं दिसून आलंय। नांदगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून बाजार समितीसमोर रास्ता रोको केला। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सत्यशोधक शेतकरी आणि कष्टकरी सभेतर्फे नंदुरबार ते मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येतोय। हा विराड महामोर्चा मालेगावात दाखल झालेला आहे। मोर्चेकऱ्यांमध्ये एक शिष्टमंडळ नागपूरला, मोर्चेकऱ्यांतर्फे एक शिष्टमंडळ हे नागपूरला राज्य सरकारसोबत चर्चेसाठी गेलंय।
दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल झालेलं आहे। बीडच्या घोडका राजुरी गावामध्ये या पथकानं पाझर तलावाची पाहणी केली, तसंच बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत चारा टंचाई, पाणी टंचाईचा आढावा घेतला। पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांच्या टीमनं मावळातील गुलाब उत्पादक नर्सरीची पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुल पिकासंदर्भात त्यांनी माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं। यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कार्याचं कौतुक केलं। शिर्डीतील साई मंदिर परिसरात प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थांनी भाविकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे। तसंच गेटवरती ग्रामस्थांची तपासणी देखील केली जाणार आहे। हायकोर्टानं सुरक्षेबाबत दिलेल्या आदेशानंतर ही खबरदारी आता बाळगण्यात येते। नांदेड शहरातील वजीराबाद बाजारपेठेतील ड्रेनेज लाईन फुटल्यानं घाण पाणी रस्त्यावरती साचतंय, पण संबंधित विभागाकडून कुठलीच दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे वेळीच अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। पुण्यातल्या मुळशीतील एका शेतकऱ्यानं थायलंड आणि मलेशियाप्रमाणे निळ्या तांदळाचं पीक घेण्याचा प्रयोग केलाय। अगदी कमी कालावधीतच हा तांदूळ तयार झालेला आहे। पुणेकरांकडून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। कोल्हापुरातील वारणामध्ये एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सिकंदर शेखनं या स्पर्धेत बाजी मारलेली आहे। सिकंदर शेखनं दहियाला चितपट करून ही स्पर्धा जिंकली आहे। गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून 1 डिसेंबरपासून गोंदिया, हैदराबाद, तिरुपती या प्रवासी विमान सेवेला सुरुवात झाली आहे। या 13 दिवसांच्या कालावधीत 886 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे। गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अर्थात शासनानं शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी आता उबाठा गटानं केली आहे। शेतकऱ्यांना तातडीनं मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। जळगाव शहरापासून जवळ असलेल्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापासून गिरणा टाकीपर्यंत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीला आता गळती लागलेली आहे। मनपाकडून गुरुवारी मुख्य जलवाहिनीवरती दुरुस्तीचं काम होणार असल्याने आता जळगाव शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारचा पुरवठा शुक्रवारी तर शुक्रवारचा पुरवठा शनिवारी केला जाणार आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी बार्शीतील एका मराठी बांधवांनी बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा काढलेली आहे। मराठा आंदोलक योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे आणि बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर इथं एका व्यक्तीवरती ऑपरेशन करताना त्याच्या पायात डॉक्टरनं पिन ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे आता या व्यक्तीवरती पाय पूर्णपणे गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी डॉक्टरवरती कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलंय। गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस असे 3000 कर्मचारी 4 डिसेंबरपासून संपावरती आहेत। त्यामुळे 1.25 लाख विद्यार्थी जे लाभार्थी चिमुकले आहेत त्यांचा आहार हा बंद झालेला आहे। यातच कुपोषित बालकांच्या पोषणाचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। दैनंदिन पोषण आहार बंद झाल्यानं हा संप कधी मिटणार आणि त्यांना आहार कधी मिळणार असा प्रश्न आता केला जातोय। गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतींच्या संदर्भात सर्व घटकातील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक सर्वांनीच 18 ते 20 डिसेंबर असे 3 दिवस कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिलेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कारभार ठप्प होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय। अतिरिक्त पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा पीक पिवळं पडून करपून जात आहे। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातली ही पिकं वखर घालून काढायला सुरुवात केली आहे। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात 17 डिसेंबरला ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजातले विविध जातीतले प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत। या परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतलाय। प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांनी दौरा पूर्ण केलाय। जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे। जिल्हा प्रशासनालाही तात्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा आणि करमाळा या 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय। जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 2 सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक
सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आलाय। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं 1200 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या अवकाळीमुळे या ठिकाणी असलेल्या फळबागा आणि ज्वारीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत। धाराशिव, तुळजापूर, परंडा, वाशी यासह लोहारा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 5803 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। 15 तालुक्यांमधील एकूण 263 गावांमधील 13471 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय। कापूस, केळी, तूर आणि कांदा या पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालंय, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणात काही त्रुटी असल्यानं त्यांच्यात सुधारणा करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली। अधिवेशन संपण्यापूर्वी आमदारांची बैठक घेऊन वाळू धोरणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जातील। तसंच शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये आता करण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटलांनी दिली आहे। राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवरती मराठी अक्षरांमध्ये पाट्या लावाव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। मात्र याच आदेशाला अमरावती पदवीधर मतदारसंघाचे बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार धीरज लिगांडे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। त्यांच्या दुकानावर अजूनही इंग्रजीत पाटी पाहायला मिळते। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या शेलवड माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेची मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे बदली झाली असा आरोप करत विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलं। बदली रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पालकांनी देखील पाठिंबा दर्शवला होता। विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आली आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग हा रावेर तालुक्यातून जातोय आणि या महामार्गामुळे रावेरच्या केळी उत्पादकांसह नागरिकांना दळणवळणाच्या मोठ्या सोयी उपलब्ध होणार आहेत। मात्र हा राष्ट्रीय महामार्ग काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रावेर तालुका सोडून इतर भागातून वळवण्याचा प्रयत्न करतायत। राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच पद्धतीनं पूर्ण करावा, त्याला इतरत्र वळवण्यात येऊ नये, अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीनं देण्यात आलाय। अहमदनगर महापालिकेचे पदाधिकारी तसंच लोकनियुक्त 68 नगरसेवकांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ संपणार असल्याचं नवीन वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासक राज आता येणार आहे। उर्वरित 17 दिवसांमध्ये प्रभागातील विकास कामांना मंजुरी आणि मंजूर कामांच्या उद्घाटनाची पदाधिकाऱ्यांमध्ये लगबग दिसून येते। सध्या नगरसेवकांमध्ये अशी लगबग दिसून येते। पुण्यात बुधवारी 59व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची दिमागदार सुरुवात झालेली आहे। सवाईच्या स्वरमंचावरती सुविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली। कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचं दर्शन घडवलं। रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुनता है गुरु ज्ञानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत केली। नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातल्या कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसंच अहमदनगर इथं लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिलेत। खासदार सदाशिव लोखंडे यांनी पियुष गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावासंदर्भात पाठपुरावा केला होता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 पेक्षा जास्त कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन कोलमडलेलं आहे। बुधवारी उशिरापर्यंत कांद्याचा लिलाव झाल्यानं आज सोलापूरचा कांदा मार्केट हे आज बंद राहणार आहे। लिलाव बंद न ठेवता नियोजन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात देवस्थानच्या नावावरती असलेल्या जमिनीवरती शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धाराशिव जिल्ह्यात 588 हेक्टरवरती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील तळवडा सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या जमिनी या कृषी विभागाकडे या सगळ्याबाबत लेखी तक्रार देखील प्राप्त झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात 34 दिवस पुरेल इतकाच 1,05,041 मीटरचा चारा उपलब्ध आहे। लहान आणि मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3089 टन चारा हा आवश्यक आहे। मात्र डिसेंबर महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई ही भासू शकते आणि त्यासाठी म्हणून प्रशासनानं संपूर्ण टंचाईचा आढावा घेत अहवाल तयार करावा आणि प्रशासनाकडे सादर देखील हा अहवाल केलेला आहे। आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना आहे। माथाडी कामगारांनी पुकारलेला 1 दिवसाचा लाक्षणिक बंद मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5ही मार्केट सुरू राहणार आहेत। हा जो बंद आहे हा बंद गृहीत धरून अनेक व्यापाऱ्यांनी माल मागवला नव्हता, त्यामुळे 5ही मार्केटमध्ये आवक कमी होण्याची शक्यता आहे। माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींनी सरकारसोबत केलेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे।
पेणच्या रावेगावात सहलीसाठी गेलेल्या एसटी बसचा अपघात झालाय. अंधारात चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर ही बस थेट बांधावरून शेतात शिरली आहे. बसमधील 40 शाळकरी मुलांपैकी काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला 5,000 रुपयांची लाच घेताना पकडलाय. कृषी पर्यवेक्षक उद्धव लक्ष्मण वाघ आणि कृषी सहाय्यक विष्णू भीमराव भोपळे अशी लाच घेणाऱ्यांची नावं आहेत. शेततळ्याचे 75,000 रुपयांचं बिल काढून देण्यासाठी लाच मागितली होती. भिवंडी तालुक्यातील काल्हरे इथं खाडीकिनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी 5 जणांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतातील कृषी पंपाच्या विद्युत मोटारी चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेनं या चोरीच्या घटनांचा छडा लावलेला आहे. 2 तरुणांना पकडलेलं आहे. तपासामध्ये जिल्ह्यातील कृषी पंप विद्युत मोटारी चोरीचे तब्बल 12 गुन्हे हे उघड झालेले आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला. दौंड शहरातील डिफेन्स कॉलनीमधील उघड्या नाल्यामध्ये गाय पडली होती. नाल्यामध्ये पडलेल्या गायीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळालेलं आहे. नाल्यामध्ये अडकलेल्या गायीला जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढण्यात आलंय. उघड्या नाल्यामध्ये गाय पडल्यानं शहरातील सर्व नाले बंदिस्त करण्याची मागणी दौंड शहरातील नागरिकांकडून करण्यात येते. वाढती वित्तीय तूट आणि कर्जाचा बोजा या वित्तीय व्यवस्थापनावरून रिझर्व्ह बँकेनं सर्व राज्यांना धोक्याचा इशारा देतानाच बऱ्याच राज्यांची वित्तीय तूट सकल राज्य उत्पन्नाच्या 4% अधिक झाल्याबद्दल बँकेनं चिंता व्यक्त केली आहे. मात्र महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती या तुलनेमध्ये समाधानकारक आहे आणि तसंच बँकेनं अपेक्षित धरलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात असल्यानं तेवढाच दिलासा दिसून आलाय. 24व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं आयोजन गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातून पाईप बँडचे 13 संघ, ब्रास बँडचे 17 संघ आणि बिगुल बँडचे 19 संघ असे संघ सहभागी झाले होते. दरम्यान राज्य राखीव पोलीस बलाच्या पाईप बँड संघानं सलग 6वं सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवलाय. मुंबई आणि मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणारं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता विकासक म्हणून काम करणार आहे. घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीतील 16,575 झोपड्यांचं पुनर्वसन MMRDA आता करणार आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA प्रथमच संयुक्तपणे हा प्रकल्प राबवणार आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जतजवळील फिल्म स्टुडिओ विकत घेण्यात सरकारपुढे अडचणी येत आहेत. देसाई यांच्या आत्महत्येला 4 महिने उलटूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. देसाई यांनी घेतलेलं कर्ज आणि एंडीज आर्ट वर्ल्डच्या स्टुडिओची विक्री या संदर्भातील दावा राष्ट्रीय कंपनी लवादापुढे प्रलंबित असल्यानं राज्य सरकार प्रतीक्षा करत आहे. मुंबईत गारठा जाणवू लागलाय. मुंबईत यंदाच्या हंगामात प्रथमच 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा 30 अंशांपेक्षा अधिक असल्यानं दिवसा मात्र उकाडा कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला आता तोंड द्यावं लागतंय. गेले अनेक दिवस मुंबई शहर तसेच उपनगरातील हवेचा खालावलेला दर्जा आता काही प्रमाणात सुधारलेला आहे. शहरातील हवेच्या दर्जाची नोंद ही मध्यम श्रेणीत झाली आहे. मागील काही दिवस पश्चिम उपनगरातील हवेच्या दर्जात सुधारणा दिसून येते, तर माझगाव, शीव, वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विमानतळ इथल्या हवेच्या दर्जाची दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीत नोंद होताना दिसते. मुंबईतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतील धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं क्लाउड सीडिंग, डीप क्लिनिंग मोहीम, रस्ते धुलाई अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तातडीचा उपाय म्हणून अँटी स्मॉग गन हा आणखी एक पर्याय पालिकेनं निवडलाय. डिसेंबर अखेर 25 मशीन्स कार्यरत होणार आहेत. मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचं लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनानं समोर ठेवलंय. हार्बर, ट्रान्स हार्बर, कर्जत खोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचं सक्षमीकरण आणि इतर कामं पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे. नेरुळ खारकोपर दरम्यान लोकल आता ताशी 105 किलोमीटर वेगानं धावणार आहे. रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या 2,07,000 प्रवाशांवरती आता कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली आहे. या प्रवाशांना 13,70,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं नोव्हेंबरमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून महसुलात आता वाढ झालेली दिसतेय.